Hello guys, we are starting with the next point in the chapter Living World, and this is the third lecture on this first chapter. आपल्याला पुढे जायचं आहे, आता पुढचा पॉइंट बघायचा आहे. चलो बघूया पुढचा पॉइंट काय आहे. सो बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आणि कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, ह्या पॉईंटबद्दल थोडंसं आपल्याला डिस्कशन करायचं आहे. सो पहिली गोष्ट, बायोडायव्हर्सिटी म्हणजेच मराठीमध्ये आपण याला म्हणतो जैवविविधता. सो आपल्या पृथ्वीवरती किंवा हवेमध्ये, पाण्यामध्ये जेवढे काही वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत, वेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, हे जे सगळे आहेत, यांना सगळ्यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो, बायोडायव्हर्सिटी म्हणतो. सो पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी हे सगळे बघायला मिळतील. आणि हे सगळे जे आहेत, ह्या प्रत्येकाचा एक इकॉलॉजिकल बॅलन्स किंवा इकॉलॉजिकल स्टेबिलिटी मेंटेन करण्यामध्ये फार महत्त्वाचा भाग आहे. सो बायोडायव्हर्सिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ ह्युमन बीइंग ऑन अर्थ. काय दिले बघा इथं, बायोडायव्हर्सिटी इज अ डिग्री ऑफ व्हेरिएशन in life forms in an ecosystem. Biodiversity is essentially to maintain ecological stability. Ecological stability म्हणजे काय, ह्या निसर्गाचा जो नैसर्गिक समतोल आहे तो राखण्यासाठी आपल्याला बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करणं, साठवून ठेवणं, जपणूक करणं हे खूप महत्त्वाचं आहे. The extent of complexity and density of biodiversity can be regarded as a measure of health of a ecosystem. सो एखादी जी इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टीमची हेल्थ ही पूर्णपणे तिथं असणाऱ्या बायोडायव्हर्सिटी कशा प्रकारची आहे त्यावरती अवलंबून असते. ठीक आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोजन, ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस हॅज रिझल्टेड लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. सो आता इथं आपल्याला एक पॉईंट महत्त्वाचा आहे की आपण बायोडायव्हर्सिटी जो आपल्याला लॉस झालेला आहे तो लॉस नेमका कशामुळे झालेला आहे. ठीक आहे. हे लॉस होण्याचं कारण काय आहे, ओव्हर एक्सप्लॉयटेशन. ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय, नैसर्गिक स्रोतांचा आपण अतिशय प्रमाणाबाहेर वापर केलेला आहे. त्यानंतर ओव्हर पॉप्युलेशन, आपली जनताच एवढी वाढलेली आहे की नवीन नवीन घरं बांधण्यासाठी, राहण्यासाठी आपण शेती आणि जंगलांचा आपण नासधूस करत आहे, त्यांचा वापर आपण आता राहण्यासाठी करायला लागलो आहे. सो ओव्हर पॉप्युलेशनमुळे पण काय झालेलं आहे, एक इकोसिस्टीम एक्सप्लॉईट झाले आहे. तुम्ही बऱ्याच वेळा जर ऑब्झर्व केलं तर तुम्ही एखाद्या शहरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला उंच मोठ्या मोठ्या बिल्डिंग आणि सोसायटी उभे राहिलेल्या दिसतील आणि बरोबर तुम्ही 50 वर्ष जर मागं जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एखादा मोठा असा तलाव बघायला मिळेल. ठीक आहे. सो आपण काय केलेलं आहे, जो तलाव होता तिथं असणारा तलाव, हा तलाव म्हणजे काय, एक इकोसिस्टीम आहे. ठीक आहे. आणि ही इकोसिस्टीम आपण काय केली आहे, पूर्णपणे डेस्ट्रॉय केली आहे. कशासाठी, तर त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभारणी करण्यासाठी. सो दिस इज ऑल्सो अ रिझन दॅट इज ओव्हर एक्सप्लॉयटेशन अँड ओव्हर पॉप्युलेशन विच इज हार्मफुल फॉर द कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता कन्झर्वेशनमध्ये मग आपण काय काय इन्व्हॉल्व करतो. बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करणं आपल्याला फार गरजेचं आहे नैसर्गिक समतोल राखण्यासाठी, आणि त्यासाठी काही मेजर्स किंवा काही स्टेप्स आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले आहेत. पहिल्यांदा काय दिले बघा, अटेम्प्टिंग टू स्लो डाऊन, स्टॉप और इवन रिव्हर्स द लॉस इन नॅचरल हॅबिटॅट ऑफ ऑर्गॅनिझम. दिस इज नोन ॲज इन सिटू कन्झर्वेशन. आता दोन कन्झर्वेशन मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. एक आहे इन सिटू आणि दुसरं आहे एक्स सिटू. हे दोन प्रकारचे कन्झर्वेशन, दिस आर द टाईप ऑफ कन्झर्वेशन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. हे काय आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. व्हाय डज द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी मॅटर. फॉर मेनी पीपल इट इज सिम्पल मोरल और एथिकल इश्यू. वी शेअर आवर प्लॅनेट विथ द ह्यूज रेंज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड वी हॅव नो राईट टू हार्म देम. Biodiversity helps to maintain stability in ecosystem. Loss of one variety of organism can affect entire ecosystem. खूप इम्पॉर्टंट पॉईंट दिलेलं आहे बघा आपल्याला. बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, बिकॉज इफ वी लॉस वन स्पेशीज फ्रॉम अर्थ, कुठल्याही सजीवाची आपण एक जरी प्रजाती ह्या पृथ्वीवरून आपण हरवली तर ती एक प्रजाती ह्या नैसर्गिक समतोलामध्ये आपला मोठा रोल प्ले करत असते, आणि तो रोल प्ले न केल्यामुळं एक इकोसिस्टीम डेस्ट्रॉय होऊ शकते. मग आता
ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्यासाठी मेथड्स काय आहेत, मग आपण काय करू शकतो. तर त्यामध्ये 2 मेथड्स आहेत, एक इन सिटू आणि दुसरी आहे एक्स सिटू. ह्या मेथड काय आहेत आपण बघूया. एक कन्झर्वेशन मेथड आहे ज्याला आपण म्हणतो इन सिटू. इन सिटू कन्झर्वेशन मेथडमध्ये काय केलं जातं बघा. इन सिटूमध्ये जिथे ऑर्गॅनिझम राहत आहेत त्याच एरियाला कन्झर्व केलं जातं किंवा त्या एरियाची जपणूक केली जाते आणि तिथे कुठल्याही प्रकारची ह्युमन एंट्री ही अलाउड केली जात नाही. कुठल्याही प्रकारचे तिथं कन्स्ट्रक्शन वर्क असू दे किंवा कुठल्या प्रकारची डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट त्या ठिकाणी पूर्णपणे थांबवली जाते. त्याला म्हणतो आपण इन सिटू प्रिझर्वेशन. आता ह्या इन सिटू प्रिझर्वेशनचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो ते म्हणजे एक वेगळ्या प्रकारचे जे अभयारण्य असतात किंवा राखीव जंगलं असतात बघा, जसं की ताडोबा हे वाघांसाठी राखीव ठेवलेलं अभयारण्य आहे. म्हणजे काय तर ताडोबा या अभयारण्यामध्ये जे वाघ आहेत, जे टायगर्स आहेत, ह्या टायगर्ससाठी त्यांची ताडोबा ही नैसर्गिक जागा आहे. त्यांच्या राहण्यासाठी किंवा त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांना जगण्यासाठी ही त्यांची एक नैसर्गिक जागा आहे. तर हे जे टायगर्स आहेत, हे जे वाघ आहेत तिथं असणारे, ह्यांना कन्झर्व करण्यासाठी, त्यांची जपणूक करण्यासाठी गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे तर ताडोबा हे अभयारण्य घोषित करून ताडोबामध्ये होणारे सगळे प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन्स, लँड ॲक्वायजेशन्स किंवा एखादा इंडस्ट्रियल वर्क हे सगळं त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. म्हणजे जे प्राणी ज्या ठिकाणी राहतात, जे त्यांचे हॅबिटॅट आहेत, त्याच हॅबिटॅटमध्ये त्यांना त्यांची जपणूक करणे, साठवणूक करणे याला आपण काय म्हणतो इन सिटू बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन असं म्हणतो. आता दुसरं आहे एक्स सिटू कन्झर्वेशन. एक्स सिटू म्हणजे काय. एक्सचा अर्थ आहे ते ज्या ठिकाणी राहतात तिथून बाहेर. समजा काय झालं, एक छोटंसं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एक विशिष्ट प्रकारचा एक्स नावाचा प्राणी तिथे राहत होता. काही दिवसांनी काय झालं, एक नैसर्गिक आपत्ती आली आणि त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये हे पूर्ण जंगल वाहून गेलं किंवा नष्ट झालं. आता हे पूर्ण जंगल नष्ट झाल्यामुळं धोका कशाचा आहे तर ह्या प्राण्याला आता जो एक ऑर्गॅनिझम आहे याला राहण्यासाठी ठिकाणच नाही, याचे हॅबिटॅट पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. सो अशा वेळी आपण एक्स सिटू कन्झर्वेशन करतो. म्हणजेच काय करतो, त्या प्राण्याला तिथून आपण घेऊन येतो आणि त्याला एका सुरक्षित वातावरणामध्ये, सेफ झोनमध्ये, वातावरणामध्ये, नैसर्गिक वातावरणे आपण त्याला मेंटेन करतो. याला म्हणतात एक्स सिटू कन्झर्वेशन. ह्या एक्स सिटू कन्झर्वेशनमध्ये सगळे बॉटनिकल गार्डन्स असतील, झूलॉजिकल पार्क असतील, जे असे वेगळ्या प्रकारचे किंवा राष्ट्रीय उद्यानं असतील, अशा प्रकारे आपण त्यांना त्या प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक हॅबिटॅटमधून आणून ह्या अनैसर्गिक किंवा कृत्रिम हॅबिटॅटमध्ये त्यांना काय करतो, कन्झर्व करतो. सो दिस इज कॉल्ड ॲज अ एक्स सिटू कन्झर्वेशन ऑफ ऑर्गॅनिझम. आणि ह्या 2 पद्धतीने आपण काय करू शकतो, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन करू शकतो. नाव वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट पॉईंट विच इज 1.4 अँड म्युझियम. सो दिस इज द पॉईंट विच हॅज बीन गिवन इन टू सिलेबस. म्युझियमबद्दल आपल्याला काही माहिती दिलेली आहे. पहिल्यांदा आपण बघूया की व्हॉट इज म्युझियम, व्हॉट इज मीन बाय द म्युझियम. म्युझियम कशाला म्हटलं जातं. म्युझियम आर द प्लेसेस where collection of preserved plant and animal specimens are kept. The different type of specimens found in museum include all these following parts. So this is the first definition of museum. What is meant by the museum? The definition आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. These are the places where collection of preserved plant and animal specimens are kept. So वेगवेगळे प्राणी आणि झाडं जे असतात यांचे स्पेसिमन, त्यांचे काही शरीराचे भाग म्हणा किंवा ते पूर्ण झाडं म्हणा, तर ही कन्झर्व करून त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवली जातात संग्रहालयामध्ये. नाव काय काय पॉईंट दिलेत बघा. ह्या संग्रहालयामध्ये काय काय असतं आणि कशा पद्धतीने ठेवलेलं असतं बघा. पहिला पॉईंट दिलेला आहे, प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन प्रिझर्वड इन फॉर्मॅलिन दॅट इज 10% to 40% फॉर्मॅल्डिहाइड इन ट्रान्सपरंट जार्स. तुम्ही कधी तुमच्या कॉलेजमध्ये एखाद्या बायोलॉजीच्या लॅबमध्ये जरी गेला तर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये तुम्हाला काही वेगळ्या प्रकारचे प्राणी, छोटे छोटे प्राणी असे तुम्हाला प्रिझर्व करून ठेवलेले बघायला मिळतील बघा. तर ते प्रिझर्व करून ठेवलेले जे असतात ते जे लिक्विड असतं, तुम्हाला जे द्रवपदार्थ दिसतो तो काय असतो,
10 ते 40% फॉर्मॅल्डिहाईड असलेलं ते लिक्विड असतं, त्याच्यामध्ये हे कन्झर्व करून ठेवले जातात. त्यानंतर लार्ज ॲनिमल्स लाईक बर्ड्स अँड मॅमल्स युज्युअली स्टफ्ड अँड प्रिझर्वड. आता स्टफ्ड म्हणजे काय बघा, काही मोठे मोठे जे ॲनिमल्स आहेत, जसे ज्याच्यामध्ये काही बर्ड्स येतील म्हणजे पक्षी, आणि काही मोठे मोठे प्राणी ज्याच्यामध्ये सिंह असेल, वाघ असेल किंवा अस्वल असेल, अशा प्रकारचे प्राणी किंवा हरिण असेल, अशा प्रकारच्या प्राण्यांसाठी काय केलं जातं, त्यांच्या शरीरामध्ये आतले जे अवयव आहेत, म्हणजे कुठले अवयव जे सहजासहजी पटकन नष्ट होऊ शकतात असे अवयव, हे सगळे अवयव बाहेर काढले जातात आणि त्याच्यामध्ये वेगळ्या काही पदार्थ भरून त्यांना त्यांच्या विशिष्ट आकारामध्ये स्टफ म्हणजे त्या प्रकारे प्रिझर्व केलं जातं. स्टफिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण जे म्हणतो बघा, बऱ्याच वेळी एखाद्या प्राणी संग्रहालयात आपण गेलो आणि एखादा वाघ आहे किंवा तो वाघ जो असतो त्याचं कातडं वगैरे आहे तसं असतं वरून दिसणारं, त्याच्या पायाची नखं वगैरे तशीच असतात आणि आतून त्याला आपण भुस्सा भरलेला आहे असं म्हणतो बघा. सो तो जो भुसा भरण्याची क्रिया आहे तो एक्झॅक्टली भुसा भरतात असं नाही आहे, पण वेगळ्या प्रकारचे काही केमिकल्स वगैरे त्याच्यामध्ये मिक्स केले जातात जेणेकरून ते खराब होऊ नये. सो त्या प्रोसेसला आपण स्टफिंग म्हणतो आणि या स्टफिंग प्रोसेसमधून ते काय केलं जातं, प्रिझर्व केलं जातं. सो दॅट इज द स्टफिंग प्रोसेस. त्यानंतर सर्टन स्पेसिमेन्स इन ड्राईड फॉर्म्स ऑल्सो केप्ट इन म्युझियम. काही स्पेसिमेन असतात ते पहिल्यांदा काय केले जातात, ड्राय केले जातात आणि ड्राय करून ते मेंटेन करून ठेवले जातात. सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ शेल्स, स्केलेटन्स ऑफ ॲनिमल्स अँड इन्सेक्ट बॉक्सेस आर ऑल्सो फाउंड इन म्युझियम. मग यासोबतच तुम्हाला काही शेल्स म्हणा किंवा स्केलेटन्स असतील, म्हणजे सापळे असतील प्राण्यांचे, पक्ष्यांचे किंवा माशांचे, हे सापळे जे असतात ते ठेवलेले असतात आणि काही छोटे छोटे इन्सेक्ट पण बॉक्सेसमध्ये ठेवलेले असतात. हे सगळं तुम्हाला म्युझियममध्ये काय करेल, बघायला मिळेल. येथे एक नवीन शब्द मी तुम्हाला सांगतो आहे, तो शब्द आहे टॅक्सिडर्मी. लक्षात ठेवायचं आहे टॅक्सिडर्मी म्हणजे काय. सी, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टॅक्सिडर्मी. टॅक्सिडर्मी इज अ सायन्स इन विच लार्जर ॲनिमल्स लाईक बर्ड्स अँड मॅमल्स आर युज्युअली स्टफ्ड अँड प्रिझर्वड. टॅक्सिडर्मी ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये जे लार्जर ॲनिमल्स असतात ते काय केलं जातं, स्टफिंग प्रोसेस केली जाते. स्टफिंग म्हणजे मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं काय केलं जातं, आणि स्टफिंग करून त्यांना प्रिझर्व केलं जातं, साठवणूक त्यांची केली जाते. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे झूलॉजिकल पार्ट 1.5. व्हॉट इज मीन बाय द झूलॉजिकल पार्क. बघा, झूलॉजिकल पार्कलाच आपण काय म्हणतो, झू असं म्हणतो, प्राणी संग्रहालय. is a place where wild animals, one minute. So zoological park म्हणजे काय, it is a place where wild animals are kept in captivity. हा शब्द व्यवस्थित दिसत नसेल. It is a place where wild animals are kept in captivity. आता जो शब्द वापरला कॅप्टिव्हिटी म्हणजे काय, तर त्यांना कृत्रिमरित्या असे ठराविक वातावरण तयार करून त्यांना त्या ठिकाणी ठेवलं जातं. आता तुम्ही बऱ्याच वेळा एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की वेगळ्या पिंजऱ्यामध्ये वाघ किंवा माकड असेल किंवा सिंह असेल, हरिण असेल, असे वेगळे प्राणी ठेवले जातात आणि वेगवेगळ्या पिंजऱ्यांचे आकार वेगवेगळे असतात, आतमध्ये असणाऱ्या सुविधा वेगळ्या प्रकारच्या असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, कॅप्टिव्हिटी. अशा कॅप्टिव्हिटीमध्ये ते ठेवले जातात. आता हे झू जे आहेत हे करण्याची गरज का आहे किंवा कशासाठी केले जातात आणि त्यामध्ये कशा प्रकारे व्यवस्था असते, त्यासाठी काही पॉईंट आपल्याला इथे दिलेले आहेत. वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट इन प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट अँड केअर इज टेकन टू प्रोव्हाइड कंडिशन्स सिमिलर टू देअर नॅचरल हॅबिटॅट. कुठल्याही झूमध्ये तुम्ही गेल्यानंतर किंवा झूलॉजिकल पार्कमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर ॲनिमल्स बघितले तर त्या ॲनिमलना एक छान अशा प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलेलं असतं आणि त्यांना जसं जंगलामध्ये काही नैसर्गिक गोष्टी मिळतात त्याप्रमाणे त्या देण्याचा त्यांना प्रयत्न त्या ठिकाणी केलेला असतो. इट इज अ फॉर्म ऑफ ex-situ कन्झर्वेशन. बघा, तो शब्द आलेला आहे मगाचा आपण घेतलेला, ex-situ कन्झर्वेशन. सो ex-situ कन्झर्वेशन ऑफ स्पेशीज विच इज अवे फ्रॉम देअर नॅचरल हॅबिटॅट. Okay, so another definition we can create here for in situ and ex-situ conservation. So the ex-situ conservation is a method in which the animals or plants are preserved from away from their natural habitat.
आणि जर तुम्ही त्यांना नॅचरल हॅबिटॅटमध्येच प्रिझर्व करत असाल तर त्याला आपण काय म्हणतो, इन सिटू प्रिझर्वेशन. फाईन. अ नॅचरलिस्ट कॅन स्टडी द फूड हॅबिट्स अँड बिहेवियर ऑफ ॲनिमल्स इन झूलॉजिकल पार्क. सो एक बेनिफिट आहे झूलॉजिकल पार्कचा, किंवा झू जे आहे ते कशासाठी केले जातात त्याचा एक ॲडिशनल बेनिफिट आहे, तो म्हणजे एखादा प्राणी असेल तर एखाद्या प्राण्याचा बिहेवियर कसा असू शकतो, म्हणजे तो वेगवेगळ्या प्रसंगांना कशाप्रकारे रिॲक्ट होतो त्यांचा अभ्यास तुम्ही करू शकता. त्याचे फूड हॅबिट्स काय आहेत, म्हणजे त्याला कुठलं अन्न जास्त आवडतं, कुठलं आवडत नाही, किंवा तो कशा पद्धतीने खातो, हे जे फूड हॅबिटचे स्टडी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन करू शकता. हे सगळे फायदे आपल्याला कशाचे, झूलॉजिकल पार्कचे हे आपल्याला होणारे फायदे आहेत. एक क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन डिफरंट टूल्स यूज्ड फॉर मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड्स. आपल्या अवतीभोवती असणारे जी बायोडायव्हर्सिटी आहे, ही बायोडायव्हर्सिटीचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी तुम्हाला कोणकोणते टूल्स किंवा कोणकोणत्या सिस्टीम तुम्ही वापरू शकता त्याचे ही काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. बघा, पहिला दिलेला आहे फ्लोरा. फ्लोरा इज द फर्स्ट टूल. त्यानंतर मोनोग्राफ हे सेकंड टूल आहे आणि मॅन्युअल हे थर्ड टूल आहे. ह्या 3 गोष्टी आहेत 1, 2, 3 की ज्यांचा वापर आपण काय करू शकतो, बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड मेंटेन ठेवण्यासाठी करू शकतो. आता फ्लोरा म्हणजे काय पहिल्यांदा समजून घेऊया. फ्लोरा, इट इज द प्लांट लाईफ ऑकरिंग इन पर्टिक्युलर एरिया ॲट पर्टिक्युलर टाईम. बऱ्याच वेळे बघा आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारच्या वनस्पती विशिष्ट कालावधीमध्येच तुम्हाला बघायला मिळतात. त्याला आपण काय म्हणतो, फ्लोरा असं म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याजवळ बघा, सगळ्यात जवळचं उदाहरण आहे सातारा जिल्ह्यामध्ये जे कास पठार आहे. ह्या कास पठारावरती या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये तिथं खूप छान अशी प्रकारची फुलं येतात आणि ही वर्षातून फक्त ह्या 2 महिन्यासाठीच असतात. 2 महिने म्हणा किंवा 1 महिनाभरासाठीच असतात ह्या कास पठारावरती, आणि त्याला आपण पूर्णपणे काय म्हणतो, फ्लोरा असं म्हणतो. सो अशा प्रकारे पण आपण त्यांचे रेकॉर्ड त्या ठिकाणी किंवा बायोडायव्हर्सिटी जे आहे त्याचे रेकॉर्ड्स आपण ह्या पद्धतीने ठेवू शकतो की कास पठार जे आहे त्या ठिकाणी ह्या प्रकारची फुलं विशिष्ट कालावधीमध्ये येतात. हे काय होईल, आपलं बायोलॉजिकल रेकॉर्ड होईल. त्यानंतर मोनोग्राफ. मोनोग्राफ म्हणजे काय, इट डिस्क्राईब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप. मोनोग्राफ हा असतो तो एखाद्या सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुपला डिफाईन करतो. आता हा सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप म्हणजे काय असतील, ह्याच्यामध्ये एका विशिष्ट विभागामध्ये एका विशिष्ट जागेमध्ये असणारे प्लांट्स आणि ॲनिमल्स ह्या सगळ्यांना तो ग्रुप काय करेल, इन्क्लूड करेल. की एका विशिष्ट वेळेमध्ये वर्षभराच्या विशिष्ट काळामध्ये एखाद्या ठिकाणी बघा काही पक्षी किंवा काही प्राणी हे विशिष्ट वेळेला येतात आणि त्यावेळी तुम्हाला ते तिथं बघायला मिळतील. इतर वेळी जे वर्षाचं पूर्ण वेळ असते त्या दरम्यान ते तिथं तुम्हाला कधीच बघायला मिळणार नाहीत. ठराविक कालावधीमध्येच ते त्या ठिकाणी येतात. त्यानंतर दिलेलं आहे मॅन्युअल. मॅन्युअल म्हणजे काय, मॅन्युअल म्हणजे ही एखाद्या प्रकारची एक डायरी असल्यासारखं आहे किंवा एखादं पुस्तक असल्यासारखं आहे की ज्याच्यामध्ये इट प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन अँड कीज अबाउट आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेशीज फाउंड इन पर्टिक्युलर एरिया. एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये समजा काही विशिष्ट प्रकारचे प्लांट येत असतील किंवा विशिष्ट प्रकारचे ॲनिमल्स येत असतील, तर हे जे प्लांट आणि ॲनिमल्स आहेत यांच्याबद्दल काही खुणा किंवा त्यांच्या काही कीज पॉईंट, त्यांची काही ओळख ही आपण ह्या मॅन्युअलमध्ये काय केलेली असते, नोट करून ठेवलेली असते. याच्यावरून तुम्ही तो प्लांट किंवा जो ॲनिमल आहे त्याची ओळख पटवू शकता आणि ती कुठली स्पेशीज आहे हे आपण सांगू शकतो. सो दीज आर द डिफरंट टूल्स विच आर यूज्ड इन मेंटेनिंग द बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड विच हॅज बीन गिवन इन आवर बुक. हे आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. हे इन सिटू कन्झर्वेशन आणि एक्स सिटू कन्झर्वेशनबद्दल तुम्हाला इथं पॉईंट दिलेले आहेत. सो इन सिटू आणि एक्स सिटू हे तुम्हाला नोटबुकमध्ये इन द फॉर्म ऑफ नोट्स तुम्हाला हे नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे.